नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? काल रात्रीच ठरवलं होतं की उद्या सकाळी उठल्यावर जरा साफसफाई करावी, कारण उद्या गुढीपाडवा आहे. सकाळी उठल्यावर जरा हेवी नाश्ताच बनवूया म्हटलं, म्हणून इडली बनवायला घेतली. इथे सांबाराची तयारी सुरू केली. डाळी मिक्स घेतल्यात 3, त्यानंतर बटाटा, शेवग्याची शेंग, वांगं, थोडंसं बीटचे 2-3 तुकडे, टॅमॅटो चिरून टाकलेला आहे, हिंग आणि हळद टाकलेली आहे. गॅस लावून मी सांबार शिजायला ठेवलं. त्यानंतर इडलीच्या भांड्यामध्ये तेल लावून घेतलं. बॅटर रेडीमेडच आणलेलं होतं. एकीकडे पाणी तापत ठेवलं इडलीच्या भांड्यामध्ये. त्यानंतर बॅटर ओतून घेतलं. पाणी गरम झालं होतं. इडलीची प्लेट भांड्यामध्ये ठेवून त्यावर झाकण ठेवलं आणि 20 मिनिटासाठी इडली शिजायला ठेवली. त्यानंतर घरात 2 नारळ होते, ते फोडल्यानंतर बघा कसे 2 गोटे निघालेले आहेत. तर इकडे चटणीची तयारी सुरू केली. त्यामध्ये शेंगदाणे, कोथिंबीर, पुदिना होता थोडासा घरामध्ये, त्यानंतर लसूण, थोडंसं अद्रक आणि खोबरं घेतलं आहे. त्यात थोडंसं लिंबू पिळून टाकला, मीठ टाकलं आणि मिक्सरला चटणी वाटून घेतली. एकीकडे सांबाराच्या शिट्या होतच होत्या. चटणी वाटून झाली, म्हटलं तिला आता तडका देऊया. कढीपत्ता घरात अवेलेबल नव्हता. गरम तेलामध्ये मोहरी घातली. तेलामध्ये तेल छान तडतडून दिली. त्यानंतर जिरं घातलं. त्यानंतर थोडीशी उडीद डाळ होती ती टाकली. आणि मग चटणीला अशा प्रकारे तडका दिला. चटणी रेडी झाली आहे. एकीकडे इडल्या सुद्धा रेडी झाल्या होत्या. त्यानंतर कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर कुकर ओपन केलं आणि मग सांबाराला फोडणी येण्यासाठी तयारी सुरू केली. कढईमध्ये तेल घातलं, मोहरी घातली, जिरा घातलं. त्यानंतर 2 कांदे चिरून घातले. सांबार मसाला घरामध्ये अवेलेबल नव्हता, सो गरम मसालाच इथे मी यूज केला. कांदा थोडा लालसर रंगापर्यंत होऊन दिला. त्यानंतर 1 चमचा तिखट मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, धनेपूड, हळद ऑलरेडी टाकली होती मी शिजताना, धनेपूड टाकली, गरम मसाला, हे सगळं ॲड करून मस्त हलवून घेतलं. त्यानंतर शिजलेली डाळ त्यात ओतून घेतली. वरून थोडी चिरलेली कोथिंबीर घातली. थोडंसं गूळ घातलं आणि चिंच मी शिजायच्या वेळेस घालायची विसरली होती, सो माझ्याकडे इथे चिंचेची चटणी अवेलेबल होती, सो ती थोडी टाकली. सांबाराला मस्त टेस्ट येते, गोड, आंबट, तिखट. तो अशा प्रकारे नाश्ता रेडी आहे. या सगळ्यांनी खायला.